आज तर आपला गेम होणार होता भावांनो, ते कसं तर सांगतो. तर आपण केस सावरून आपण चाललो होतो कॉलेजसाठी, पण मला इकडे पाहिल्यावर वेगळाच माहोल दिसला. मला वाटलं आज काही सणवारच आहे, कारण की खूप गर्दा होती आज फुलाच्या स्टॉलवर. आणि रस्त्याने अजब गजब होणारे कारनामे मलाच का दिसतात मला काय माहिती नाही, कारण की गधा आमच्या रस्त्याने एवढं ओढत जात होतं की मला बी कळलं नाही त्याला नेमकं झालं काय. तेवढ्यात आपले शुभम भावनाले बाईकवर सवार केलं आणि निघालो कॉलेजच्या रस्त्याने. आता तरी आपलं एक सध्याचं काम झालं नाही, ते समोर तुम्हाला दिसेलच. कॉलेजमध्ये आलो, पेपरच्या हॉलमध्ये आलो आणि इकडे वेगळंच वातावरण दिसलं. चक्क आपले ज्ञानेश्वर भाऊ आज अभ्यास करत होते. म्हणलं तुम्ही वाचा की नाही वाचा, पण माझा काही फायदा झाला पाहिजे यासाठी वाच, कारण ते माझ्या समोरच बसतात म्हणून म्हणलं. सांगेपर्यंत पेपर बी संपला आणि इकडे चर्चा बी रंगली. चर्चा या हिशोबाची रंगती की तुझ्या वर्गावर कोण होतं, माझ्या वर्गावर कोण होतं, तुझा किती चाललं माझं किती चाललं. तुमच्याही काही अशा चर्चा चालत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण चाललो होतो एका बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, त्याचा केक आणायला. अंशवर आलो, केक घेतला आणि गेलो बर्थडे सेलिब्रेशन करायला. वाढदिवसा साजरा झाला, केकनी पोट नाही भरलं म्हणून आयुषदा त्याच्या घरी आलो आणि डब्बे खाल्ले आणि जेवण करून घेतलं. कारण आपला सकाळी पेपर झाला, दुपारी प्रॅक्टिकल होतं, त्यामुळे आपली वर्दी घातली आणि निघालो आपण कॉलेजसाठी. पण प्रेम भाऊ तर निवांत होते, कारण त्यांचं प्रॅक्टिकल वगैरे संपलं होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. खूप दिवसाचा म्हणलं बाथरूम मध्ये स्नॅप नाही घेतला, पण आरसा एवढा चेक होता की कायच करा. तुम्हाला हे बघून काय वाटतं मला सांगा. प्रॅक्टिकल मध्ये आलो मी क्लिप घेतो, या पुरी कशा मटकतात मोबाईल दिसला. पलीकडले दोन काय करत होते काय माहिती. तेच मी फुल व्ह्यू घ्यायला गेलो, तिकून मॅडम आल्या बसकणार बाप म्हणलं गेम झाला ना, आपण येऊ पडलो डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर. तेच मग ते करायचं नाही, ते होऊन जाते मग बसणं लागते असं आपल्याला बाहेर येऊ. तुम्हाला वाटत असेल काय खरंच काढून दिलं काय, तसं काही झालं नाही. बरं आम्ही एक स्मॉल ब्रेक घेतला, त्यामुळे बाहेर आहे. इकडे आपण ब्रेक घेतला आणि इकडे कॉलेजच सुटलो. पॅकिंग वगैरे केली, बॅगी घेतल्याने आपण निघालो रूमवर जाण्यासाठी. पण आपलं एक छोटं काम राहिलं ते तुम्हाला दाखवून. तर तुम्ही म्हणसाल हे काही नाही, आपण नवीन सिम घेते, कारण की आपलं रिचार्ज संपलं नाही. आपल्याला एका महिन्याचा अनलिमिटेड रिचार्ज लागते, त्यामुळे आपण डायरेक्ट नवीन 250 रुपयाचं एक सिम घेतो. तर आता हे ऐकून बरेच जणांना धक्का बसला असेल, कारण की मी परत एक नवीन सिम घेऊन आलो त्यासाठी. तर भावांनो, मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम राम.